मुंबई महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरीश भांदेरगे यांनी चेंबूर येथील महारुग्णालय आणि माता रमाबाई आंबेडकर प्रसूतीगृहाला भेट दिली आहे। या विभागाच्या नगरसेविका आणि प्रभाग समितीच्या अध्यक्ष आशा मराठे यांनी रुग्णालयात रुग्णांना वेळेत उपचार आणि औषधोपचार मिळत नाही अशी तक्रार केली होती। त्यावर आरोग्य समितीच्या अध्यक्षांनी भेट देत तेथील समस्या जाणून घेतल्या। रुग्णांना वेळेत औषधोपचार आणि उपचार देण्याचे निर्देशही प्रशासनाला हरीश भांदेरगे यांनी दिले आहेत। आज मी ते चेंबूर येथील रुग्णालयामध्ये आहे। इथून काही तक्रारी आल्या होत्या, औषधं मिळत नाही आहे, त्याचप्रमाणे रुग्णांना सेवा मिळत नाही आहे। आमच्या प्रभाग समिती अध्यक्षा आशाताई मराठे आणि वरिष्ठ नगरसेवक महादेव शिगवण तसेच बाकीच्या जनतेने तक्रारी दिल्या होत्या। त्या अनुषंगाने आज इथे मी आलेलो आहे। तर इथे आल्यानंतर असं समजण्यात आलं की इथे अंडर कन्स्ट्रक्शन चालू आहे, म्हणजे इथे बांधकाम चालू आहे आणि त्यामध्ये पण डॉक्टरांनी सुविधा देत आहेत। त्यासाठी मी त्यांचे पण आभार मानेन तसं म्हणायला गेलं तर, कारण बांधकाम चालू असताना सुविधा देणं त्यामध्ये काही त्रुटी होत आहेत, त्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। आणि एवढंच सांगेन पुन्हा की आपल्याला कुठेही मुंबईमध्ये त्रुटी आढळल्यास कृपया करून मला संपर्क करावा, त्याचं लवकर निराकरण होईल यासाठी मी कटिबद्ध आहे। मला रोज फोन येत आहेत की सकाळी आम्हाला जर 7 वाजता बोलवतात तर मग 9 वाजता औषधं द्यायला सुरू होतात। मग त्याच्यामुळे रुग्णांना 1 ते 1.5 तास इथे थांबावं लागतं। म्हणून मी आमचे आरोग्य समिती अध्यक्ष हरीश भाऊंना मी सांगितलं होतं की भाऊ जरा आमच्या इथे व्हिजिट करा। रुग्णांना भले इकडे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, वरून OPD खाली आहे, वरती तर ॲडमिट पेशंट असतात, पण खाली सेवा द्यायला तुम्ही दिली पाहिजेत। आणि लोकांना जास्त वेळ, आज माहिती आहे की एवढा उन्हाळा आहे आणि लोकांना एवढ्या उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही उभं करत असतील तर मग ते योग्य नाही। त्याच्यामुळे मी अध्यक्षांशी बोलून आजची ही व्हिजिट लावलेली आहे। त्याचबरोबर माता रमाबाईची सुद्धा व्हिजिट आहे आणि चेंबूर नाक्याला आपला दवाखाना शिवगण साहेबांच्या वॉर्डमध्ये सुद्धा ती व्हिजिट करते। पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर ज्या योग्य उपाययोजना करायच्या आहेत त्यासाठी एक बैठक झालेली आहे आणि येणाऱ्या 1 दिवसामध्ये दुसरी बैठक सर्व MOHना घेऊन ती बैठक आपण लवकरच करणार आहोत। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।